या तासाची एक मोठी आणि महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी। माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी त्याच्या सहकारी महिलेला 50 लाख रुपये, 10 एकर जमीन आणि आयुष्यभर दरमहा 5 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवलंय। हा प्रकार उघडकीस आलाय सोलापुरात। सोलापूर जिल्ह्यातल्या मंद्रुपमध्ये शरद कोळी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या वाळू माफियांविरोधात लढा देत आहेत। नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे शरद कोळी यांना पोलीस संरक्षण आहे, त्यामुळे शरद कोळी यांना एकांतात गाठून त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने वाळू माफियांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्या मीनाक्षी टेळे यांच्या घरी ते पोहोचले। त्यांना त्यांच्या मुलांच्या जीवाची धमकी देऊन शरद कोळी यांना एकांतात बोलावण्याची मागणी केली। इतकंच नाही तर या कामाचा मोबदला म्हणून 50 लाख रुपये, 10 एकर जमीन आणि आयुष्यभर दरमहा 5 लाखांचं मानधनाचं आमिष दाखवलं। पण त्यानंतर मीनाक्षी टेळे यांनी थेट मंद्रुप पोलीस ठाण्याशी संपर्क साधून निवेदन दिलंय, पण पोलिसांनी या प्रकरणी बोलण्यास मात्र नकार दिला आहे। संपूर्ण जिल्ह्यातील वाळू माफिया एकत्र येऊन माझ्यावरती जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, मला मारण्याचा प्रयत्न करत आहे, कट रचलेला आहे। त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी सामील आहेत आणि कालच माझे सहकारी मीनाक्षी टेळे यांच्या घरी जाऊन त्यांनी 3-3:30 वाजता 50 लाख रुपये देऊन मला मारण्याची त्यांना सुपारी दिली होती। परंतु त्यांची नीतिमत्ता चांगली असल्यामुळे त्यांनी ताबडतोब ते धुडकावून लावून त्यांनी मला लगेच जागे केलं व तसेच मंद्रुप पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। आणि आता मी येऊन पोलीस अधीक्षक सोलापूर यांना भेटलो आणि सविस्तर हकीकत सांगितली। त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे की त्यांनी आमचे वाळूचे ठेके बंद केलेत आणि आम्ही 20-20 करोड रुपये देऊन वाळूचे ठेके घेतलं होतं आणि पैसे दिलं तर पण त्यांनी घेत नाहीत। मग आता त्यांचा उपाय काय, तुम्ही आम्हाला साथ करा, मदत करा कुठल्या बी गोष्टीत आणि आम्ही त्यांना संपवायचं हे करू म्हणून म्हटले। जीव मारायचं त्यांनी माझ्याशी बोलले त्यांनी, मग मी काहीच म्हटले नाही आणि बॅग आणून माझ्या पुढं ठेवले त्यांनी 50 ते माणसाने माझ्या पुढं 50 लाखाची बॅग आणून ठेवले आणि 10 एकर शेतीचे कागद आणून ठेवले। फक्त तुम्ही आम्ही म्हणील तिथं त्या जागी सह्या करा आणि तुम्ही सह्या करा आणि आम्हाला थोडं सहकार्य करा माराबद्दल, एवढं म्हटले त्यांनी। मग मी म्हटले नाही, म्हटले तसं काय होऊ शकत नाही म्हणून म्हटले नाही तर तुमचं नंबर तर द्या म्हणून स्वतःहून त्यांनी मोबाईल घेऊन माझ्या हातातनं फोन नंबर घेतले आणि स्वतःचं त्यांचं नंबर डिलीट करून टाकले। नंबर डिलीट केले। मग परत त्यांनी जाताना म्हणून म्हटले 2 दिवसानं तुम्हाला 2 दिवसाचा वेळ देतो, नाही 2 दिवसात नाही सांगितलं तर मग तुम्ही त्यांना सांगितलं तर मग तुमचं पण वेगळंच आहे म्हणून म्हटले। तुम्हाला पण जीव मारतो आणि तुमची मुली शाळेला जातात बघा म्हटले, विचार करा त्या गोष्टीचं।